नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय वाघ तुमचे संपूर्ण आरोग्य या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करत आहे. अचानक डोळे पिवळे पडणे, लघवीचा रंग चहासारखा गडद होणे आणि अंगातली ताकद पूर्णपणे निघून जाणे ही लक्षणे दिसली की घरातला प्रत्येक जण एकच नाव घेतो, तो म्हणजे कावीळ. कावीळ म्हणजे जॉइंडिस. पण मित्रांनो, कावीळ हा स्वतः कोणी स्वतंत्र आजार नाही, तर तो तुमच्या शरीराच्या आत, विशेषतः तुमच्या लिव्हर मध्ये काहीतरी बिघाड झाल्याचा एक इशारा आहे. आपल्याकडे कावीळ झाली की लगेच झाडबूड करणे, अघोरी जडीबुटीचे रस पिणे असे प्रकार केले जातात, जे काही वेळा लिव्हर फेल होण्यास कारणीभूत ठरणार. आता कावीळ नक्की का होते, तिचे गंभीर प्रकार कोणते, घरच्या घरी काय पथ्य पाळावे आणि कोणती चूक जीवावर बेतू शकते, या सर्वांची 100% अचूक आणि शास्त्रीय माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या लिव्हरच्या आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. कावीळ म्हणजे काय आणि ती का होते? मित्रांनो, सर्वात आधी आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊया की आपल्या शरीराचा रंग पिवळा का पडतो आणि कावीळ होण्यामागचे नक्की कारण काय आहे. आपल्या रक्तामध्ये लाल रक्तपेशी, रेड ब्लड सेल्स असतात. यांचे आयुष्य साधारणपणे 120 दिवसांचे असते. 120 दिवसानंतर या पेशी निसर्गतःच जुन्या होऊन नष्ट होतात. जेव्हा या पेशी फुटतात तेव्हा शरीरात एका पिवळ्या रंगाच्या द्रवाची निर्मिती होते, ज्याला वैद्यकीय भाषेत बिलिरुबिन असे म्हणतात. नॉर्मल परिस्थितीत हे बिलिरुबिन रक्ताद्वारे आपल्या लिव्हर मध्ये यकृतात जाते. लिव्हर या बिलिरुबिनला फिल्टर करते आणि पित्ताच्या माध्यमातून ते पोटात पाठवून शौच, ज्याला स्टूल म्हणतो, आणि मूत्रावाटे शरीराबाहेर टाकून देते. पण मग कावीळ का होते, याची मुख्य 3 कारणे आहेत. त्यामध्ये पहिलं कारण लाल पेशींचे जास्त प्रमाणात फुटणे, ज्याला प्री हिपॅटिक म्हणतो. जर काही आजारामुळे रक्तातील लाल पेशी ठरलेल्या वेळापूर्वीच आणि खूप मोठ्या प्रमाणावर फुटू लागल्या तर लिव्हरच्या क्षमतेपेक्षा जास्त बिलिरुबिन तयार होते आणि ते रक्तातच साठू लागते. आता दुसरे कारण, लिव्हर निकामी किंवा कमकुवत होणे, ज्यालाच हिपॅटिक म्हणतो. जर तुमच्या लिव्हरला सूज आली असेल किंवा इन्फेक्शन झाले असेल तर लिव्हर रक्तातील बिलिरुबिन फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे बिलिरुबिन शरीरातच साठून राहते. आणि तिसरे कारण, पित्तनलिकेमध्ये अडथळा येणे, यालाच पोस्ट हिपॅटिक म्हणतो. लिव्हरने बिलिरुबिन फिल्टर केल्यानंतर ते ज्या नळी वाटे, ज्यालाच बाईल डक्ट म्हणतो, पोटात जाते. त्या नळीत जर खडे, स्टोन किंवा गाठ निर्माण झाली तर पित्त पुढे जाऊ शकत नाही आणि उलट रक्तामध्ये मिसळले जातात. तेव्हा रक्तातील या बिलिरुबिनची पातळी सामान्य प्रमाणापेक्षा 1.2 mg/dl पेक्षा जास्त वाढते. तेव्हा त्वचा, डोळे आणि नखे हे पिवळे दिसू लागतात. यालाच आपण कावीळ म्हणतो. आता कावीळचे मुख्य प्रकार, टाइप्स ऑफ जॉइंडिस. डॉक्टरांच्या दृष्टीने रुग्णावर योग्य उपचार करण्यासाठी कावीळचे प्रामुख्याने 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये पहिलं प्री हिपॅटिक कावीळ, ज्याला प्री हिपॅटिक जॉइंडिस म्हणतो. लिव्हर मध्ये जाण्यापूर्वीच रक्तामध्ये बिघाड झाल्यामुळे ही कावीळ होते. आता याची प्रमुख कारणे काय, तर मलेरिया, थॅलेसेमिया किंवा सिकल सेल ॲनिमिया यासारख्या रक्ताच्या आजारामुळे रक्तातील पेशी ह्या वेगाने तुटतात, तेव्हा हा प्रकार होतो. आता दुसरा हेपॅटिक कावीळ, हेपॅटिक जॉइंडिस म्हणतो. हा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो थेट लिव्हरच्या पेशी खराब झाल्यामुळे किंवा त्यांना सूज आल्यामुळे होतो. आता याची प्रमुख कारणे काय, हा प्रकार प्रामुख्याने हेपॅटायटिस व्हायरस, त्यामध्ये ए, बी, सी, डी आणि ई, तसेच अतिप्रमाणात दारूचे सेवन करणे, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज किंवा काही औषधाच्या रिएक्शनमुळे होतो. आता तिसरा पोस्ट हिपॅटिक कावीळ, यालाच ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइंडिस म्हणतो. यामध्ये अडथळ्याची कावीळ असेही म्हटले जाते. यात लिव्हर काम व्यवस्थित करते, पण तयार झालेले पित्त पुढे जाणाऱ्या मार्गात ब्लॉक तयार करते. आता याचे प्रमुख कारणे काय, तर पित्ताशयात खडे असणे, ज्याला स्टोन म्हणतो, पित्तनलिकेला सूज असणे किंवा पॅनक्रियास आणि लिव्हर मध्ये गाठ किंवा ट्यूमर असणे, यामुळे हा होऊ शकतो. आता हेपॅटायटिसचे प्रकार आणि संसर्ग कसा होतो. समाजात व्हायरसमुळे होणारी कावीळ सर्वाधिक आढळते, ज्याला आपण हेपॅटायटिस म्हणतो. याचे 5 प्रकार आहेत आणि ते कसे पसरतात हे जाणून घेणं खूप महत्वाचे आहे. हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई हे दोन्ही प्रकार दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे पसरतात. हॉटेलमधील उघड्यावरचे अन्न खाणे, अस्वच्छ पाणी पिणे यामुळे हा संसर्ग होतो. योग्य विश्रांती आणि पथ्य पाळल्यास
ही कावीळ साधारणपणे 2 ते 4 आठवड्यात पूर्णतः बरी होते. हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे प्रकार अत्यंत गंभीर आणि दीर्घकालीन क्रॉनिक आजाराला कारणीभूत ठरू शकतात. याचा संसर्ग दूषित रक्ताद्वारे एकाच सुईचा किंवा सिरिंजचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने, टॅटू काढताना अस्वच्छ सुया वापरल्याने किंवा असुरक्षित शारीरिक संबंधामुळे होतो. तसेच संसर्ग झालेल्या गरोदर मातेकडून तिच्या बाळालाही हा त्रास होऊ शकतो. आता पाहूया की कावीळ झाली आहे हे शरीराच्या कोणत्या लक्षणावरून ओळखायचे. त्यामध्ये प्राथमिक लक्षणे जी डोळ्याने लगेच दिसतात. पहिलं, डोळे पिवळे पडणे. डोळ्याचा पांढरा भाग सगळ्यात आधी फिकट किंवा पिवळा आणि नंतर गडद पिवळा दिसू लागतो. दुसरं, लघवीचा रंग बदलणे. लघवीचा रंग पिवळा किंवा चहाच्या रंगासारखा डार्क होतो. तिसरं, त्वचा आणि नखे पिवळी दिसणे. इतर शारीरिक लक्षणांमध्ये जे आतून जाणवतात त्यामध्ये चौथं, अतिशय थकवा आणि गळून गेल्यासारखं वाटणे. लिव्हर कमजोर झाल्यामुळे शरीराची ऊर्जा पूर्णपणे संपते. पाचवं, भूक पूर्णपणे मरणे. अन्नाचा वास आला तरी मळमळणे किंवा उलट्या होणे. पाचवं, पोटदुखी. पोटाच्या उजव्या बाजूला जिथे लिव्हर असते तिथे जडपणा जाणवणे किंवा दुखणे. सातवं, विष्ठेचा रंग बदलणे. शौचाचा रंग मातीच्या रंगासारखा क्ले कलर्ड किंवा पांढरट होणे. हे प्रामुख्याने अडथळ्याच्या कावीळमध्ये होते. आठवं, अंगाला तीव्र खाज सुटणे. पित्तक्षार, ज्याला बाईल सॉल्ट म्हणतो, त्वचेखाली साठल्यामुळे अंगाला जास्त प्रमाणात खाज सुटते. ही झाली कावीळची लक्षणे. आता आवश्यक वैद्यकीय चाचण्या, डायग्नोसिस आणि टेस्ट. कावीळची लक्षणे दिसताच घरगुती उपाय करत न बसता डॉक्टरांकडे जाऊन खालील चाचण्या करून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं, LFT लिव्हर फंक्शन टेस्ट. या रक्ताच्या चाचणीमुळे रक्तातील बिलिरुबिन आणि लिव्हरच्या एन्झाईमची, ज्यामध्ये SGOT आणि SGPT ची पातळी समजते. दुसरं, CBC कम्प्लीट ब्लड काउंट. रक्तातील हेमोग्लोबिन आणि इन्फेक्शनचे तपासण्यासाठी हे गरजेचं आहे. तिसरं, हेपॅटायटिस व्हायरल मार्कर. कावीळ कोणत्या विषाणूमुळे झाली आहे, A, B की C हे शोधण्यासाठी हे गरजेचं आहे. चौथं, पोटाची सोनोग्राफी, USG अब्डोमेन. लिव्हरचा आकार आणि पित्ताशयाचे खडे तपासण्यासाठी ही अत्यंत महत्वाची तपासणी आहे. याद्वारे कावीळचे निदान होऊ शकते. आता सर्वात महत्वाचं, कावीळवरील उपचार आणि योग्य पथ्य, ट्रीटमेंट आणि डाईट. मित्रांनो, कावीळच्या उपचारांमध्ये सर्वात महत्वाचा वाटा औषधापेक्षा विश्रांती आणि योग्य पथ्याचा असतो. त्यामध्ये पहिलं, पूर्ण विश्रांती, बेड रेस्ट. लिव्हरला स्वतःहून रिकव्हर होण्यासाठी शारीरिक विश्रांतीची नितांत गरज असते. त्यामुळे कोणत्याही कष्टाची कामे करू नका. दुसरं, आहाराची काळजी, डाईट. काय खावे, पचायला हलके अन्न पदार्थ घ्या. ताजी फळे, ऊसाचा रस स्वच्छ ठिकाणचा, टरबूज, डाळिंब, शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणी आणि मऊ वरण भात घ्यावा. आहारात कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट जास्तीत जास्त असावे. आता कावीळमध्ये काय टाळावे, त्यामध्ये तेलकट, तुपकट आणि मसालेदार आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करा. मटन, चिकन, अंडी यासारखे जड प्रोटीन्स पचवणे लिव्हरला कठीण जाते. त्यामुळे ते काही दिवसांसाठी पूर्णतः टाळा. दारू आणि स्मोकिंग पूर्णतः बंद. हे लिव्हरसाठी या काळात विषासारखे काम करते. तिसरा, अंधश्रद्धा टाळा. महत्वाची टीप म्हणजे कावीळ झाडणे किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून अघोरी जडीबुटींचे अर्क पिणे तत्काळ थांबवा. अनेकदा हे अर्क एवढे जहाल असतात की ते आधीच सुजलेल्या लिव्हरला पूर्णपणे निकामी करतात, ज्याला अॅक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणतात. यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. आता कावीळ होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, प्रिव्हेन्शन. कावीळ होऊच नये म्हणून आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत. पहिलं, स्वच्छ पाणी आणि अन्न. नेहमी फिल्टर केलेले किंवा उकळलेले पाणी प्या. उघड्यावरील, रस्त्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळा. दुसरं, स्वच्छतेची सवय. जेवणापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. तिसरं, लसीकरण, व्हॅक्सिनेशन. हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस B यावर अत्यंत सुरक्षित लस उपलब्ध आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ती नक्की टोचून घ्या. चौथं, वैद्यकीय सजगता. सुया किंवा सिरिंज नेहमी नवीन वापरली जाते का यावर लक्ष ठेवा. तर मित्रांनो, आज आपण कावीळबद्दलची संपूर्ण शास्त्रीय माहिती पाहिली. कावीळ हा घाबरून जाण्यासारखा आजार नाही,
पण त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा चुकीचे उपाय करणे महागात पडू शकते. संयम, योग्य आहार आणि डॉक्टरांचा सल्ला याने कावीळ पूर्णपणे बरी होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आरोग्याविषयी अशाच विश्वसनीय आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तयार केलेल्या माहितीसाठी आमच्या संपूर्ण आरोग्य या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.